नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना. आणि नेहमीचा फलकेचा प्रश्न हसायला नको तसलं काही बंद पडतं म्हणून तर. तू तर आताच बंद पडला. पालघर पिक्चर आठवला भाई मला हे करताना. तर नमस्कार मंडळी, काल जिकडे व्लॉग संपला होता, आम्ही नदीकाठी गेलो होतो, हे पानशेत बॅकवॉटरला. तर जिकडे मी वेदांतला ओढलं शेवटला की बाबा चल बाबा उशीर होऊ लागला आहे, आपण निघूयात. आणि त्याला मी खेचलं आणि माझ्या 2 पावलं पुढं खूप सारं चिखल साचलेलं होतं आणि माझा पाय पडला त्याच्यात आणि मी जे सटकलो आहे त्याच्यामध्ये फक्त देवाची कृपा अशी आहे की मी त्याच्यात म्हणजे मी पडलो नाही खाली किंवा माझे कपडे घाण झाले नाही. फक्त माझा जो पायात शूज होता तो थोडासा चिखलाने भरला आणि गाडी दुसऱ्याची होती, त्याच्यामुळे आपल्याला आधी तो शूज साफ करायला लागला. त्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 7 मिनटं गेले आणि आम्हाला थोडासा उशीर झाला. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना. आणि नेहमीचा फलकेचा प्रश्न हसायला नको तसलं काही बंद पडतं म्हणून तर. तू तर आताच बंद पडला. म्हणजे तो टॉपिक कसा सुरू करू मला कळत नाही. ॲक्च्युली झालं असं की आज पहाटे 5 वाजल्यापासून उठलो आहे आणि मी आणि वेदांतनी आज सॅटर्डे उद्या संडे असं 2 दिवसांचा कंटिन्युअस शूट आम्ही शेड्यूल केले होते. पण गंमत अशी झाली की आज पहाटे 5 वाजता उठलो मी. माझ्या घरून याच्या घरापर्यंत यायला मला जवळजवळ 1 तास लागतो. तर मी भल्या सकाळी याच्याकडे आलो. स्क्रिप्टवरती माझं काम सुरू होतं. जी गाडी आम्ही सगळ्यात अगोदर शेड्यूल केली होती, तर स्क्रिप्टवरचं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आणि आम्हाला कळालं की ती गाडी ॲवेलेबलच नाही आहे म्हणून. मग आम्ही संध्याकाळसाठी आम्ही दुपारसाठी एक प्लॅन केला होता, पण तो पण काही कारणामुळे तो पण रद्द झाला. त्याच्यानंतर सकाळचा शूट पण कॅन्सल झाला. रात्रीचं शूट करू शकत नाही कारण की लाईटमुळे शूट करू शकत नाही आउटडोअर शूट्स. त्याच्यामुळे आता आमच्याकडे करायला काहीच नाही आहे. म्हणजे वेदांकडे भरपूर गोष्टी आहेत करायला. बघा तो ॲज युजल त्याची एडिटिंग चालू आहे आणि तो म्हणजे करतोय, आता दाखवतोय काहीतरी करतोय. पाणी दिसत असेल तुम्हाला. मग आता मी पण चाललोय जरा बाहेर. भेटू आपण परत. मी जिकडे चाललोय तिकडे पण तुम्हाला घेऊन जाईल शक्यतो. पालघर पिक्चर आठवला भाई मला हे करताना. शाहरुख खान त्याच्यातला असं लेन्स चेंज करत असतं त्याच्या अर्ध्या पिक्चरमध्ये सारख्या मधनं. काय करणार मग आज? कसलं शूट कॅन्सल झालेत आपले. काय नशीब ब्लॉगिंगचं दुसरा चॅनल स्टार्ट केला, त्याच्यावर काहीतरी करावं लागेल. 2-4 आयडियाज आम्ही डिस्कस केल्यात काय करायचं काय नाही. लेट्स से काय एक्झिक्यूट होतं. ते एक्झिक्यूट झाल्यानंतर एडिटिंग सगळ्यात मोठं कटकटमध्ये आज रात्री बसून मोस्टली तरी 2-3 व्हिडिओज तरी एडिट झाले पाहिजे तसा विचार. हे सेम आमच्यासोबत 2 वेळा झालेलं आहे. श्रीपादला घेऊन फिरून पण या गोष्टी माझ्यासोबत होतात. म्हणजे आता कायच वेगळी नजर काढायची कधी कधी मला कळतच नाही. जर होपफुली श्रीपादला स्क्रिप्ट लक्षात राहिली आणि त्याने डायलॉग डिलिव्हरी चांगली केली, त्याने देयर इज वन खूप जास्त तारीफ केली आणि माझी एवढ्यात काबिलियत तारीफ नाही आहे मी. पण मुद्दा हा होता माझा मेनली की आज रात्री तुझी एडिटिंग करणार आहे. मग तू एकटाच करणार आहेस की म्हणजे कोणी सहकार्य हवं आहे तुला सोबत? कारण की पूर्ण ऐकून घे माझं. कारण की माझी काल रात्री झोप झालेली नाही, तर मला आज रात्री लवकर झोप येईल. त्याच्यानंतर तुझ्यावरती ही तिजोरी आहे, ती लावल्यानंतर तर म्हणजे मी काय चान्स ना माझा जागा राहण्याचा. मीच स्वतः कधी मला झोप येते चालू केल्यानंतर मीच असं इथंच काम करता झोपत असतो. दुपारी तर खूप जास्त होतं खाल्ल्या वगैरे, नंतर रात्री तरी मोस्टली कमी होतं. कशा आहात मंडळी? आज मी असं माझ्या चेहऱ्यावरती खूप मी असं थकलेलो दिसत असेल. आज माझ्यावरती अतिप्रसंग झाला आहे ट्रॅफिकचा. मी एका ठिकाणी गेलो होतो आज आणि येताना मला म्हणजे जिकडे मला यायला म्हणजे लांब गेलो होतो मी तसं बघायचं म्हटलं तर जवळजवळ 25 किलोमीटर गेलो होतो. पण मला यायला म्हणजे मी 2 व्हीलरवरती गेलो होतो आणि मला यायला फार तर 40-45 मिनटं लागणार होते. पण मला आज पहिल्यांदा पुण्यात भयानक ट्रॅफिक लागलं आहे
आणि ते पण 2 व्हीलरवरती. म्हणजे मला एवढा वैताग आला आहे की ते ट्रॅफिक पुढे सरकतच नव्हतं, कसंच सरकत नव्हतं. जिथे मी 40-45 मिनटात येणार होतो तिथे मला 2.5 तास लागलेत घरी यायला. आणि आता काम करायला बसलो आहे, पण आता बिलकुल इच्छा नाही आहे काम करायची, पण ब्लॉग एडिट करायचा आहे आणि बाकी इतरही कामं आहेत. तर बघूयात काय होतं आहे. आजचा ब्लॉग इथेच थांबवतो मी. धन्यवाद. शुभरात्री.